क्रिप्टो ह्या टेक्नॉलॉजीला जी ब्लॉकचेनमध्ये चालते, करेक्ट. या टेक्नॉलॉजीला तुम्ही डिनाय करून चालणार नाही आणि अगदी बरोबर. जगाच्या सोबत तुम्हाला चालावं लागणार आहे, असं माझं ठाम मत आहे. अगदी खरं. फॉरेक्सची गंमत काय माहिती आहे का, की तुम्ही पूर्ण जगाच्या फायनान्शियल मार्केटवरती तुमची नजर तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यातनं होणाऱ्या उलाढालींमध्ये करेक्ट. आपला एखादा तांब्या तुम्ही भरून घेऊ शकता. अगदी खरं. एवढी तरी तुमची बुद्धी आहे आणि ती तुम्ही चालवायला पाहिजे आणि त्यातून ते मिळतं. मी एक काउंटर प्रश्न करतो की तुम्ही सगळ्यात जास्त अभ्यास कधी करता? परीक्षा जवळ आल्यानंतर. हा त्याचा एक उत्तर आहे. तर सगळ्यात मुख्य जे रिटेलरला करायला पाहिजे त्यांनी तयारीनं मार्केटमध्ये यायला पाहिजे. करेक्ट. या अलीकडच्या काळामध्ये आपण खूप सारं आपण सोशल मीडिया बघतो. अगदी 900 लोक स्टॉक मार्केट रिलेटेड व्हिडिओज बनवत असतात, त्याच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज करत असतात, स्क्रीनशॉट्स टाकत असतात. इंस्टाग्राम असू द्या, यूट्यूब असू द्या किंवा इव्हन ट्विटर असू द्या. तर यावरती जो स्क्रीनशॉटचा बाजार आहे याच्यावरती तुमचं मत काय सर? ये कर लो तो आपको वो हो जाएगा, वो कर लेंगे तो आपको वो हो जाएगा. ते वो आणि हे याचं कधी त्यांनी काय आहे त्याचं गुपित त्यांनी कधी उघड केलेलं नाही. माझ्या नावाने, वैयक्तिक नावाने कमीत कमी 8-10 दुसरे टेलिग्राम चॅनल चालू आहेत. आता पुण्यातलाच एक किस्सा होता की एका सदग्रस्तांनी मला फोन केला, सर मी तुम्हाला 5,000 रुपये दिलेले आहेत. त्यांनी माझ्या निदर्शनाला आणून दिलं. म्हटलं आता हा मी आहे आणि हे इतर लोक आहेत, कारण की आपल्या लोकप्रियतेचा लोक गैरवापरही करतात त्याचा. तर अशा लोकांना जी गरीब आहेत मंडळी स्वभावाला, ती बळी पडलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमेय सालस्कर तुमचे स्वागत करीत आहे इन्व्हेस्टॉक्स मराठीच्या या नवीन पॉडकास्ट मालिकेत. आत्तापर्यंत तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती मेंटरशिप प्रोग्राम रिलेटेड एज्युकेशनल व्हिडिओज पाहिले असतील आणि आता तुमच्या गुंतवणुकीच्या ज्ञानात आणखी भर घालण्याकरता तसेच ट्रेडिंग विश्वातील तज्ज्ञांचे प्रत्यक्ष अनुभव आणि मार्गदर्शन देण्याकरता आम्ही सुरुवात केली आहे पॉडकास्टच्या नव्या मालिकेला. या पहिल्या भागासाठी आपल्यासोबत आहेत एक असे व्यक्तिमत्व जे शेअर मार्केट आणि ट्रेडिंग क्षेत्रातील एक ओळखीचे नाव बनले आहे. CNBC आवाजवरील खिलाडी नंबर 1 या कार्यक्रमात 18 वेळा विजेतेपद पटकवणारे सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनलिस्ट आणि इक्विनॉक्स रिसर्च अँड ॲडवायझर्सचे संस्थापक श्री पंकज रांदड सर. 20 वर्षांपेक्षा जास्त काळ फ्युचर्स आणि ऑप्शन्स तसेच टेक्निकल अनालिसिसमध्ये अनुभव मिळवून आज ते अनेक HNI, अल्ट्रा HNI तसेच कॉर्पोरेट्सना मार्गदर्शन करीत आहेत. तर चला तर मग पंकज सरांकडून जाणून घेऊया स्टॉक मार्केटची यशोगाथा. नमस्कार पंकज सर, इन्व्हेस्टॉक्स मराठीच्या पहिल्या पॉडकास्टिंगमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच अमेयजी. थँक्यू व्हेरी मच. तर सर्वात पहिल्यांदा आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमची स्टॉक मार्केट अॅनलिस्ट होण्याची जर्नी नेमकी कुठून सुरू झाली आणि त्याच्या मागचं तुमचं इन्स्पिरेशन काय होतं? अमेयजी, थँक्यू व्हेरी मच. मला तुम्ही तुमच्या पहिल्या पॉडकास्टला बोलवलात आणि मुळात हा प्रश्न पहिला जो आहे तो खूप अपेक्षित असा प्रश्न होता मला. मी ह्या पॉडकास्टला सुरुवातही करतो आणि उत्तर म्हणजे तुम्ही थोडीशी गोष्ट समजून घ्या याच्यामध्ये की नुकताच मी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलो. माझे भाऊ जे होते दोन्ही ते इथं पुण्याला शिकायला होते. ओके, म्हणजे साधारणपणे ही किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? हे 2004 चा मध्य समजून घ्या हे. ओके. आणि 2004 मध्ये ते लातूरला परत आले आणि आमचं इलेक्ट्रॉनिक्सचं मोबाईलचं दुकान होतं माझ्या मोठ्या भावाचं. तर आम्ही तिथं बसायचो सगळी भावंडं, 3 जण. तर जो माझा 2 नंबरचा भाऊ आहे मधला, तो पुण्यामध्ये CA शिकण्यासाठी होता. तर तो साहजिकपणे ह्या स्टॉक मार्केटमध्ये काम करायचा आणि मारवाडी घरात माझा जन्म झाला आहे, त्यामुळे स्टॉक मार्केटशी माझं नातं तसं काही खूप नवीन झालं असं अशातली गोष्ट आहे. पण आमच्या घरी या गोष्टी कधी कोणी केलेल्या नाहीत. बरोबर. सहज एक मित्र आमच्या दुकानी आलेला आणि कॉमन मित्र आहेत आमच्या 3 भावांचे, मी नाव घेत नाही त्यांचं. आणि ते आले, माझ्या भावाला म्हणाले की मी वरती जाऊन येतो. आणि आमच्या जिथं माझं शॉप होतं भावाचं तिथं वरती एक सब ब्रोकिंगचं एक ऑफिस होतं तिथं. ओके. आणि तो 15 मिनिटात वरून खाली आला आणि म्हणाला भैयाला की तू 6,000 रुपये दे, आपलं नुकसान झालं. आणि मी थोडंसं गोंधळून गेलो. भैया मला म्हणाला की काउंटरमधनं त्याला 6,000 दे. मी त्याला देऊन टाकला आणि तो सगळा विषय गेला. आणि नंतर तो विषय माझ्या डोक्यात बराच वेळ रेंगाळत राहिलेला होता. ओके.
आणि तेव्हा मला असं वाटलं की तेव्हा ही जिज्ञासा झाली माझ्यात की हे बघायला हवं. काय मग प्रकारे नेमका? मग मी गेलो वरती आणि हा 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 तिथं मी काही जे तिथले जे व्यवस्थापक होते त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि मला बेसिक्स काही गोष्टी त्यांनी समजावल्या. आणि त्या काळात कॅशने काम चालायचं. ओके. डीमॅटला खूप जास्त महत्व नव्हतं. कोणी कोणाच्याही अकाउंटला काम केलं तरी चालायचं आणि हो. अशा पद्धतीनं म्हणजे ज्या ज्या अनरेग्युलेटेड काइंड ऑफ सिच्युएशन होती. म्हणजे तिथं विश्वास हा जास्त हा, मोठा हा, होता. हा. आणि आता रेग्युलेशन्स तर प्रचंड आहेत आणि ते असायलाच पाहिजेत. बरोबर. पण त्यावेळेस तसं काही नव्हतं. आज साधारण 20-21 वर्षापूर्वीची गोष्ट आहे करेक्ट ही. आहे. आपण 2025 मध्ये येस बसलोय. येस मी येस 2004चं बोलतोय. करेक्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या तिथं. आणि मग माझ्या मनात साहजिकच, कारण की हा पैशाचा खेळ सगळा. मग बरोबर. ते टेम्पटेशन होणं. हो. वय त्यावेळेस अत्यंत तरुण. अगदी म्हणजे खरं. जस्ट ग्रॅज्युएशन होऊन बाहेर म्हणजे आल्यानंतर सळसळत रक्त थोडक्यात. अगदी अगदी आजही आहे, पण तेव्हा थोडं जास्त होतं. बस हा विषय झाला. आणि जेव्हा तुमचे 15 मिनिटांमध्ये 6,000 रुपये जाऊ शकतात, तर तुम्हाला Correct. 15 मिनिटांमध्ये 6,000 रुपये येऊ पण शकतात. येऊ शकतात. अगदी ही बरोबर. गोष्ट पक्की माझ्या डोक्यात बसली. करेक्ट. आणि तिथून हा माझा प्रवास सुरू झाला. नंतरच्या काळामध्ये आम्ही मोतीलाल ओसवालची फ्रँचायझी घेतली. ती ओके. आमची भागीदारीमध्ये होती. बर. नंतर फिलिप कॅपिटलची फ्रँचायझी घेतली. कोटकची फ्रँचायझी घेतली. व्यवसायाचा विस्तार केला. साहजिकच आम्ही ट्रेडिंगमध्ये गुंतलेलो होतो त्याच्यामध्ये. आणि ओळखी प्रचंड होत्या. लोकल असल्यामुळं मग आणि नवीन व्यवसाय असल्यामुळं खूप लोकांचं म्हणजे मागणी व्हायची त्याची. आणि त्या सगळ्यांमध्ये आम्हाला काहीतरी कळतं याचा एक अनुभव थोडासा आम्हाला वेगळा होता. पण अशा पद्धतीनं साधारणपणे आमचं काम सुरू झालं. ओके. म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या भावासोबत पार्टनरशिपमध्ये या व्यवसायामध्ये उतरलात. हो, आम्ही दोघं जण सांभाळायचो. आमचे अजून एक चुलत बंधू होते. ओके. आणि ते आज चार्टर्ड अकाउंटंट म्हणून प्रॅक्टिस करतात लातूरला, दिलीप रांदड म्हणून. ओके. तर ते आणि आम्ही असे मिळून आम्ही काम सुरू केलेलं होतं त्याच्यामध्ये. ओके. तर सर, तुमच्या पहिल्या इन्व्हेस्टमेंटचा नेमका एक्सपिरियन्स काय होता, किंवा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पहिला ट्रेड घेतलात? जसं तर तुम्ही मला सांगितलं की जसं आपले 6,000 जाऊ शकतात आणि 6,000 आपल्याला येऊ देखील शकतात, तर ही तुम्हाला एक पॉझिटिव्हली तुम्ही ती गोष्ट घेतली. तर पहिला तुमचा ट्रेड किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा नेमका एक्सपिरियन्स काय होता? बघा, त्या काळात आहे ना, माझा जो पहिला ट्रेड होता, कारण की साहजिक आहे की कुठलीही गोष्ट जेव्हा आपण पहिल्यांदा करतो ती कायम स्मरणात असते आपल्या. बरोबर. आणि एसीसी हा. सिमेंट कंपनी, हो. ह्याच्यामध्ये माझा पहिला ट्रेड होता. मला खूप चांगल्या पद्धतीनं आठवतं की मी काही कॅशमध्ये वगैरे काही इन्व्हेस्टमेंट केलेली नव्हती तेव्हा. ओके. सहज उपलब्ध झालेले होते पैसे, की घरी सांगायचं होतं किंवा मित्रांना सांगायचं होतं. आणि ते पैसे उपलब्ध झाले आणि आम्ही एसीसीचा पहिला ट्रेड माझा डेरिव्हेटिव्हचा होता. हो. जीवनातला पहिला ट्रेडच तुम्ही केला तो डेरिव्हेटिव्ह मध्ये. हो. आणि कारण की लॉट साईज मोठी करेक्ट. आणि 126 रुपयाचा ट्रेड. आणि त्या ट्रेडमध्ये अनफॉर्च्युनेटली माझ्या पहिल्या ट्रेडमध्ये नुकसान झालं होतं बऱ्यापैकी. पण तो माझा पहिला ट्रेड होता आणि मला ते प्रचंड अशी ऊर्जा होती माझ्यामध्ये की त्याला आपण शेवटपर्यंत समजून घेऊ. आणि मला वाटतं साधारणपणे त्या काळात ती लॉट साईज 4,500ची होती आणि मी 5-6 रुपये काहीतरी खाली त्याला मी कव्हर केलेलं होतं. 121 रुपयाच्या नियर बाय काहीतरी त्याला आम्ही हे केलेलं, स्क्वेअर केलेलं. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं माझे 22,500 रुपये आणि दलाली मोठी लागायची. ब्रोकरेज खूप होतं, हेवी ब्रोकरेज होतं एकदम. तर तसा माझा ट्रेड होता. ओके. आणि कोणाला सांगितलेला नव्हता घरी. सांगण्यासारखी परिस्थिती तशी नव्हती. आजही नाही. ठीक आहे, हरकत नाही सर. तर मग सर, अशी तुमच्या लाईफमध्ये अशी कुठली घटना घडली की तुम्हाला वाटलं की आता आपण स्टॉक मार्केटमध्ये फुल टाइम करिअर केलं पाहिजे, असं तुमचा नेमका टर्निंग पॉईंट काय ठरला लाईफ मधला? तुम्हाला खरं सांगू का अमेय, की बेसिकली कसं होतं की जसं ग्रॅज्युएशन झालं, मी आधी बोलल्यासारखं ग्रॅज्युएशन झालं आणि मी या व्यवसायामध्ये आलो. आम्ही तसं आमचा जो कुटुंबाचा जो व्यवसाय आहे आणि मी संयुक्त परिवारामध्ये वाढलो. तर जिथं 50-60 लोकांचं जेवण एकत्रित व्हायचं अशा पद्धतीने. आणि आमचे जे मोठे वडील आहेत किंवा ह्या सगळ्या विषयांमध्ये आम्ही त्यांना कधी गुंतलेलं पाहिलेलं नव्हतं. तर हे सगळे मेहनतीचे काम करायचे की सकाळी शॉप उघडायचं, मग दिवसभर त्या शॉपमध्ये बसायचं. प्रॉपर मारवाडी फॅमिली, बिझनेस रक्तामध्येच. बिलकुल. तर फक्त फरक एवढा होता की त्यांना मेहनतीची खूप सवय होती. करेक्ट.
आणि मी या व्यवसायामध्ये ग्रॅज्युएशनच्या लगेच नंतर आल्यामुळं मी तसं मेहनतीचं काम मी कधी केलेलं नव्हतं. आणि वेळ गेला, ट्रेडिंग भरपूर केली त्याच्यामध्ये, भरपूर नुकसान मी सहन केले त्याच्यात. आणि जो तुमचा प्रश्न आहे की मी कशामुळं मला असं टर्निंग वाटलं, पॉइंट बेसिकली स्टॉक मार्केट. तर एवढं नुकसान झाल्यानंतर मी 2012 मध्ये मी एक पाण्याचा कारखाना सुरू केलेला होता. ओके. आणि तो ISI नव्हता, जसं पाण्याचे जार वगैरे हा, आपण हा, विकतो हा, ना, आणि तो कूलिंग जार, ओके. लातूर हा Yes. ड्रॉट असलेला हो भाग हो पूर्ण. हो. आणि मी त्याच्यातून एक व्यवसायाची संधी शोधण्याचा प्रयत्न केलेला होता. पण एक इंडिकेटिव्ह रेट झाली आणि तो पूर्ण एपिसोड थोडासा वेगळा होता. तर साधारणपणे मी मार्केटमधनं फिजिकली 6 ते 8 महिने मी बाहेर होतो, पण मी मेंटली कायम मार्केटमध्येच होतो मी. तर ते जेव्हा मी तुम्हाला जसं म्हणालो की मेहनत मला ती अंगवळणी कधी नव्हती हा, तशी, हा, हा, आणि हा. आपण डोकं लावून जास्त व्यवसाय करण्याच्या भानगडीमध्ये आधीपासून होतो तेव्हा. करेक्ट. तर ही मुळात बेसिक प्रेरणा होती 8-9 वर्षाच्या कालखंडाच्या नंतर, की स्टॉक मार्केटच माझ्यासाठी सुटेबल आहे. आणि मी ॲज अ ट्रेडर म्हणून काम करायचो, कधीही मी अनालिस्ट म्हणून काम केलेलं नव्हतं त्याच्या आधी. मी त्या गोष्टी जाणून घ्यायचा कधी प्रयत्नही केला नव्हता, कारण की आपण लोकलमध्ये असतो, ते एक मर्यादित विश्व असतं तिथं. करेक्ट. आणि त्या लोकांमध्ये जेव्हा आपल्याला जास्त कळतं, तर तेव्हा असं होतं की जिथपर्यंत मला कळतंय तिथपर्यंतच हे विश्व आहे. पण जसं जसं मी ग्रॅज्युअली पुढे होत गेलो याच्यामध्ये, आणि नुकसानीचा आकडा दिवसेंदिवस माझा वाढला, तेव्हा मात्र एक गोष्ट नक्की आहे की जो पहिला थॉट होता की बाजारामध्ये 6,000 जाऊ शकतात, ते 6,000 15 मिनिटांमध्ये मिळूही शकतात, पण ह्या मिळण्याच्या मागे काहीतरी शास्त्र असलं पाहिजे. अगदी बरोबर. तर ती गोष्ट नेमकी काय, आणि टेक्निकल अनालिसिस हे तेव्हा उदयाला येत होतं, एक मोठं विस्तारित रूप घेत होतं ते. करेक्ट. इंटरनेट डायल-अप चालायचं. आमचे तर जे सगळे टर्मिनल्स चालायचे तेव्हा मोतीलालचे, ते व्हर्च्युअल सॅटेलाइटवर चालायचे, VSAT म्हणायचं. तर ही गोष्ट थोडीशी वेगळी होती. आणि मग आपल्याला ट्रेड कोण देणार, म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी एक शास्त्रीय पद्धत अवलंबावी लागेल, त्यावेळेस त्यांचं एक गायत्री नावाचं एक इंटरनल सॉफ्टवेअर होतं, जे VSATच्या माध्यमातून चालायचे. आणि त्यांचे जे रिसर्च अनालिस्ट आहेत, तर ते तिथं ट्रेड्स वगैरे द्यायचे. तर मी नियमित बोलायला चालू केलो त्या लोकांशी. बरं. की फोन लावायचा आहे, बोलायचंय की तुम्ही हे कसं बघताय, नेमकं तुम्हाला कसं कळतं की हे मार्केटमध्ये हे एक्झॅक्ट तुम्ही प्रेडिक्ट कसं करता, तुम्ही प्रेडिक्ट कसं करता. आणि ते होतं. करेक्ट. म्हणजे बहुंशी ते होतं. त्यांचा सक्सेस रेशो त्यावेळेस चांगला होता. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, ज्या आता आपण पुढच्या डिस्कशनमध्ये पण आपण ते येईलच आपल्याकडे. पण ते ट्रेड डिसिप्लिन कसे आहेत किंवा बाकीच्या गोष्टी काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी समजून घ्यायचा प्रयत्न करायचो. पण त्याच्यानंतरही मला वाटतं की मी 4-1 वर्ष झाल्यानंतर, 4-5 वर्ष झाल्यानंतर मी कुठेतरी एक स्थिरतेवरती आलो की नाही, आता आपल्याला ह्याच गोष्टीमध्ये लक्ष घालायचं आहे. आणि नंतर मी सेवीच्या ज्या परीक्षा होतात, NISM 15, ती मी रीतसर दिली. आणि मी ॲडवायझर झालो. त्याच्या आधी जो 4-5 वर्षाचा जो पिरियड होता, त्या पिरियडमध्ये भेटेल त्या माध्यमातून मी टेक्निकल अनालिसिस शिकण्याचा प्रयत्न केला. आता तर खूप वेगवेगळ्या गोष्टी झाल्या, तर काही खूप सारे जग खूप जवळ आलेलं आहे. करेक्ट. तेव्हा आम्ही पुस्तकात वाचायचं, मग त्याचे शेप्स आपण याच्यामध्ये शोधायचे. मग ती टेक्निकल अनालिसिससाठी कुठली साईट उघडायची, इथपासूनचा हा सगळा प्रवास होता. खरी गोष्ट आहे. पण नक्की त्याच्यामध्ये वेळ घातला, एनर्जी दिली पूर्ण. आणि त्याच्यातनं जे काही झालं ते नंतरच्या काळामध्ये ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. खरी गोष्ट आहे सर, खरी गोष्ट आहे. तर सध्या आणखी एक तुम्हाला लेटेस्ट ट्रेंडिंग जे काही टॉपिक आहेत, जसं की क्रिप्टो करन्सी म्हणा किंवा फॉरेक्स म्हणा, आपण सध्या जर का यूट्यूब जर का आपण सर्फ करत असू, तर तुम्हाला खूप साऱ्या अशा ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळतात क्रिप्टोज किंवा फॉरेक्स बद्दल. तर त्याबद्दल तुमचं वैयक्तिक म्हणणं काय आहे, आणि ओव्हरऑल भारतामध्ये क्रिप्टो करन्सीचं किंवा क्रिप्टो मार्केट किंवा फॉरेक्स मार्केट याचं भवितव्य काय, भविष्य काय नेमकं भारताचं, असं तुमचं काय नेमकं वैयक्तिक मत आहे? खूप चांगला प्रश्न आहे, आणि काळाची गरज आहे की हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. आणि मी काही एवढा मोठा नाही, पण तरीही
थोडा व्हॉइस असू शकतो. करेक्ट. आणि आता 3 आठवड्यापूर्वी मी दुबईला गेलेलो होतो. बरं. आणि तिथं म्हणजे दिवाळीच्या अगदी 15 दिवसाआधीच मी ओके, दुबईला होतो. ओके. त्या दरम्यानच्या काळात माझं तुमच्याशी एकदा बोलणंही झालेलं हा होतं. दुबई एक्सपो बद्दल तुम्ही काहीतरी येस येस बोलला येस. होता. आणि मी माझा अजून एक आर्य मित्र आहे, ओके. अंकित कपूर म्हणून. हा 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 तो आणि माझे CS जे आहे, जे लिगल सगळं पाहतात, सागरजी करेक्ट बोधे, करेक्ट करेक्ट. असं आम्ही तिघजण मिळून गेलेलो होतो. आणि भन्नाट अनुभव आहे तिथला. ओ एकतर व्यवसायासाठी परदेशातली ही माझी पहिली वारी. फिरायला जाणं, बाकी सगळ्या गोष्टी ह्या गौण आहेत. पण करेक्ट आहे. जेव्हा आपण व्यवसायाचा भाग म्हणून त्या गोष्टींकडे जातो, तर अगदी व्यावसायिक पद्धतीनं त्या गोष्टींकडे पाहिलं गेलं पाहिजे. म्हणून आम्ही गेलेलो होतो. आणि त्याच्याशी हा खूप रिलेव्हंट तुमचा प्रश्न होता, की क्रिप्टोचं आणि फॉरेक्सचं भवितव्य भारतामध्ये काय आहे? भारतामध्ये वैयक्तिक बघा, क्रिप्टो करन्सीला किंवा क्रिप्टो ह्या टेक्नॉलॉजीला जी ब्लॉकचेनमध्ये चालते, करेक्ट. या टेक्नॉलॉजीला तुम्ही डिनाय करून चालणार नाही. अगदी आणि बरोबर. जगाच्या सोबत तुम्हाला चालावं लागणार आहे, असं माझं ठाम मत आहे. अगदी खरे. जरी आम्हाला फॉरेक्सची ऍडवायझरी करायची परवानगी नसली, सेबी असं म्हणणं आहे की आधी सगळ्या गोष्टींचं जे ट्रेड्स जे आहेत ते रुपीजमध्ये होणं आवश्यक आहे, INR मध्ये होणं आवश्यक आहे. Correct. त्याच्यामुळे ते USD INR होतं, GBP INR होतं, म्हणजे ग्रेट ब्रिटन पाऊंड, अमेरिकन Correct, डॉलर्स correct. वगैरे. तर 4च बेसिकली करन्सी चालायच्या. पण त्याच्यामध्येही त्यांनी ते खूप लिमिटेड करून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये सध्या रिटेलला कम्प्लीट बंद आहे ट्रेडिंग. बंद आहे. जे हेजिंग करणारी लोक हा, आहेत हा, त्यांच्यासाठी तेवढा एक खूप मिनिमल पोर्शन जो आहे ओ तो सुरू आहे. पण फॉरेक्सची गंमत काय माहितीये का, की तुम्ही पूर्ण जगाच्या फायनान्शियल मार्केटवरती तुमची नजर तुम्ही ठेवू शकता. आणि त्याच्यातनं होणाऱ्या उलाढालींमध्ये करेक्ट. आपला एखादा तांब्या तुम्ही भरून घेऊ शकता. अगदी खरं. एवढी तरी तुमची बुद्धी आहे आणि ती तुम्ही चालवायला पाहिजे, आणि त्यातून ते मिळतं. करेक्ट. समहाऊ गव्हर्नमेंट जी सरकार आहे आपली, ही क्रिप्टोच्या बाबतीत कुठंतरी एक गांभीर्याने विचार करायला लागली आहे. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर याच्यामध्ये काय होतं, की जेव्हा आता गव्हर्नमेंटला कळलं की तुम्ही कुठल्याही पद्धतीनं तुम्ही यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तर या गोष्टी थांबणाऱ्या नाहीत. कारण लूपहोल काही ना काहीतरी काढणारच. लूपहोलचा नाही विषय त्याचा असा आहे की टेक्नॉलॉजी आहे ही, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, आणि तुम्ही त्याला डिनाय नाही करू शकत ना. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर त्यांनी म्हटलं की गव्हर्नमेंट म्हणते की ठीक आहे, तुम्ही करताय ना, तुम्ही करा. जो काही तुमचा टॅक्सेशनचा 30% पार्ट असेल तो तुम्ही पे तो करा. तुम्हाला पे करावा लागेल. म्हणजे कुठेतरी गांभीर्याने याचा विचार करतात. फॉरेक्सच्या बाबतीत दुर्दैवानं तशी परिस्थिती नाही. आणि बरेचसे माझ्या ओळखीतले खूप लोक असे आहेत की जी दुबईला किंवा इतर प्रांतांमध्ये ते Correct. शिफ्ट झाली फॉर द सेक ऑफ दिस बिझनेस. करेक्ट. कारण की ऍडवायझरीच्या बिझनेसमध्ये खूप लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स आहेत. करेक्ट. कारण की जोपर्यंत तुम्ही फेस होत नाही हा 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 तोपर्यंत तुम्हाला त्या पद्धतीनं मोठी चालना मिळत नाही. मिळत नाही. आणि सेबी कंप्लायन्सेस जे इन्व्हेस्टरच्या प्रोटेक्शनमध्ये घेतले जातात, त्याला चॅलेंज न करता ती वस्तुस्थिती तुम्ही समजून घेऊन त्याला आणि त्याला अनुरूप असं तुम्ही काम केलं गेलं पाहिजे. दुर्दैवानं आपल्याकडं जी मानसिकता आहे प्रत्येकाची, की ते खूप फास्ट पैसे मिळवण्याची आहे. करेक्ट. गेट रिच. मग ते ट्रेडिंगच्या माध्यमातून असो करेक्ट. किंवा तुम्ही उद्या कुठला दुसरा व्यवसाय करताय त्याच्या माध्यमातून असो. ह्युमन टेंडन्सीज आहेत. अगदी. तर अशा मानसिकतेसोबत जेव्हा तुम्हाला डील करायचं असतं, तर बरेचसे लोक ग्रोथ पॉइंट ऑफ व्ह्यूनही बाहेर गेलेले आहेत, की जे दुबईला बेस बनवून तिथून ते क्रिप्टो आणि फॉरेक्सच करतात. माझ्या परिचयातली जी मंडळी आहेत ते इंडियन स्टॉक मार्केटला ऍडवायझरी करत नाहीत, पण ते इंडियन स्टॉक मार्केटमध्ये काम करतात. हो. पण ऍडवायझरी पॉइंट ऑफ व्ह्यूनं जेव्हा ते काम करतात तिकडनं, कारण की मेटाचे जे नियम आहेत ते भारतासाठी वेगळे, दुबईसाठी वेगळे. करेक्ट करेक्ट. आपल्याकडं तुम्हाला ते फॉरेक्सचे ऍड्स वगैरे तुम्हाला करता येत नाही, तर ते दुबईच्या माध्यमातून ते चालवतात. म्हणजे मी त्यांचा बेस तिथे असल्या कारणाने ते करू शकतात करू त्याच्या शकतात संदर्भातले. आणि ते लिगली करतात. ओके. म्हणजे बकायदा ते पूर्ण त्यांच्या ज्या परवानग्या आहेत कागदोपत्री त्या सगळ्या घेऊन करतात, आणि ते त्याच्यामध्ये ते उत्तम यश त्यांनी संपादित केलेलं आहे. तर आज नाही तर उद्या भारत सरकारला ह्याची नोंद घेणं आवश्यक आहे. करेक्ट. आणि माझं असं मत आहे की मला वाटतं की भारत सरकार या गोष्टीला अत्यंत गांभीर्याने घेतील येणाऱ्या काळामध्ये, आणि कुठंतरी व्यवसायाची संधी जी आहे भारतीय इतरांना लोकांना मिळणं उपलब्ध गरजेचं आहे. करून देतील, असं काही
त्यांचं Correct. प्रयोजन असू हे शकतं. कायदेशीररित्या भारतामध्ये सरकारने परमिशन देणं गरजेचं आहे थोडक्यामध्ये. केलं पाहिजे. हा, असं तुमचं माझं वैयक्तिक मत मत आहे. आहे. ओके ओके सर, तर आता आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की CNBC आवाजच्या खिलाडी नंबर 1 या शोमध्ये तुम्ही सलग 18 वेळा विजेतेपद मिळवलेलं आहे. 18 वेळा तुम्ही विनर झालेला आहात. तर त्या नेमका ओव्हरऑल त्या जर्नीचा तुमचा थोडक्यात जर काही एक्सपिरियन्स जर का शेअर केलात माझ्यासाठी किंवा इतर आमच्या प्रेक्षकांसाठी तर बरं होईल. नक्की. मुळात आहे ना, मी सलग 18 वेळेस नाही जिंकलो. आजपर्यंत मी 18 वेळेस जिंकलो. ओके ओके आणि सलग जी विनिंग स्ट्रीक होती माझी ती 7 टाइम्सची होती. ओके, सलग 7 वेळा तुम्ही सलग 7 वेळा मी winner जिंकलो. झालेला. आणि ओव्हरऑल Very good. जसं मी पाहिलं तर आणि ते 18 वेळेस आहे. आणि मी अत्यंत कमी कालावधीमध्ये हे 18 वेळेस मी जिंकलेलो. बरोबर. मी साधारण मला वाटतं मी 41 शोज मध्ये सहभाग घेतला असेल किंवा हा, हा, किंबहुना 1-2 जास्त असतील. म्हणजे 5-10% तुम्ही ओके ओके फरक ठेवा त्याच्यामध्ये. तर मोस्ट ऑफ द टाइम मी सक्सीड झालो त्याच्यामध्ये. ओके. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की आम्ही सगळे मित्र जेव्हा गप्पा मारायचो तेव्हा मग ते आता तू अॅनालिस्ट झालास, तू टीव्हीवर कधी येशील, तर ते थोडी चेष्टा मस्करी, हा, लेग हा. पुलिंग हा, 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 जे म्हणू हा. आपण ते व्हायचं. आणि मी एकदा रागातच बोललो होतो मित्रांना, हा येतोय मी उद्यापासून. आणि कोइन्सिडेंटली असं झालं की ट्विटरवरती मला प्रोड्युसर अप्रोच झाले. हो. आणि त्यांनी सरळ मला विचारलं. मला वाटलं की काल आम्ही मित्रांसोबत ह्या सगळ्या गप्पा करत होतो, कोणी मस्करी करायला हा, लागलाय हा, माझी. हा, हा. तर मी त्या गोष्टीला तेवढं काही सिरियसली घेतलं नाही. पण ओके. रात्री मात्र जेव्हा मी झोपायच्या वेळेला म्हटलं की एकदा ट्विटर ज्यांनी मेसेज पाठवलं त्यांच्याकडनं त्यांचा नंबर घेऊन बोलू आपण. ओके. आणि मी त्यांना मेसेज पाठवला ट्विटरवरती. तेव्हा ते मेसेजेस वगैरे, आता तर काय की पैसे द्यायला लागतात, पण तेव्हा ते पैसे लागायचे नाही. ओके. त्यांनी लगेच नंबर दिला. मी परवानगी घेऊन त्यांच्याशी फोनवरती बोललो. तेव्हा मला हे कळालं की हे सगळं कालचा विषय नव्हता, आजचा फ्रेश विषय आहे. त्यांनी मला म्हणाले की तुमची प्रोफाईल द्या पाठवून. साधारणपणे 3-4 महिने अप्रुव्हलला वगैरे लागतात त्याला. ओके. मी पुन्हा थोडासा निराश झालो की आता आज अप्रोच झालेत तर 4 महिने तर 4 महिने म्हणून मी त्यांना रात्रीच्या रात्री ते प्रोफाईल पाठवून दिली. ओके. आणि दैव बलवत्तर होतं, दुसऱ्या दिवशी मला कोइन्सिडेंटली मला कॉल आला की तुमची प्रोफाईल अप्रूव्ह झाली. अरे आणि मला इमिजिएट डेट्स मिळाल्या त्यांच्या. सही. आणि पहिल्या शो मध्ये जेव्हा मी गेलो तिथं, ते अत्यंत आठवणीत राहण्यासारखा शो होता, प्रोड्युसर्सच्या सुद्धा. आणि पूर्ण जी टीम CNBC आहे आज तर खूप कौटुंबिक नातं आहे माझं त्यांचं. बर. पण मला जे नियम काही कळालेले नव्हते, तर मी कम्प्लीट 5 दिवस मी लीड करत होतो पहिल्या नंबरवरती, पहिल्या शो मध्ये. काय सांगताय? आणि पूर्णच्या पूर्ण ट्रेड्स माझे डेरिव्हेटिव्हचे होते. हो, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये, एवढ्या डिफिकल्ट मार्केटमध्ये माझे तेच ट्रेड्स होते. जेव्हा की निफ्टी 500 किंवा निफ्टी 750 युनिवर्स मधनं तुम्ही काही ट्रेड्स देऊ शकता त्याच्यामध्ये. ओके. तर मी कॅशचा एकही ट्रेड दिलेला नव्हता. त्याच्यामुळे ती माझी चर्चा तिथं झाली आणि मला फोन आला. दुर्दैवानं तो त्या दिवशीचा जो खेळ होता तो मी हारलो. पहिल्या याच्यामध्ये मी पहिल्या नंबरवरती होतो, तो 3ऱ्या नंबरवरती आलो. पण इमिजिएट सेकंड शो पासून जी माझी सुरुवात झाली त्याच्यानंतर मी मॅक्सिमम वेळेस मी जेव्हा जेव्हा खेळलो हा शो, जेव्हा जेव्हा सहभाग घेतला याच्यामध्ये, तर मॅक्सिमम शोज मध्ये मी जिंकलो. आणि त्यांना माझ्यातलं ते पोटेन्शियल लक्षात आलं. करेक्ट. त्याच्यानंतर त्यांनी सातत्याने मला बोलवलं आणि मला स्वतःला प्रूव्ह करायची संधी मिळाली वेळोवेळी. अगदी बरोबर. तर आय हॅव डीप ग्रॅटिट्यूड फॉर द टीम CNBC आणि ज्यांनी ज्या प्रोड्युसरनी मला सगळ्यात पहिल्यांदा उचललं तिथं, तर त्यांचं सुद्धा मी आपल्या माध्यमातून त्यांचं आभार पण व्यक्त करतो इथं. नक्कीच सर, नक्कीच. सर, त्या कॉम्पिटिशन मधनं तुम्हाला असं नेमकं काय जाणवलं की रिटेल ट्रेडर्सनी आपल्यामध्ये या चेंजेस केल्या पाहिजेत किंवा रिटेल ट्रेडर्सनी काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, असं काही तुम्हाला काही जाणवलं का? किंवा नंतर जे काही तुमचं इंटरॅक्शन जे झालं, पर्टिक्युलरली त्या शो मधनं जो काही तुम्हाला एक्सपिरियन्स आला किंवा त्याच्यानंतर व्ह्युअर्सचं जे काही तुमचं नंतर इंटरॅक्शन झालं, त्याच्यातनं तुम्हाला काय लर्निंग मिळालं आणि तुम्ही एक मेसेज जनतेपुढे देऊ शकाल आमच्या माध्यमातून? बघा, गोष्टी सगळ्या कॉमन आहेत, जे साधारणपणे सगळीच लोक ते बोलतात. पण ह्या गेमच्या अनुषंगानं, हा जो गेम शो आहे खिलाडी नंबर 1, याच्या अनुषंगानं मी एक काउंटर प्रश्न करतो की तुम्ही सगळ्यात जास्त अभ्यास कधी करता?
परीक्षा जवळ आल्यानंतर. हा त्याचा करेक्ट एक करेक्ट. उत्तर आहे. आणि तसं गेम शो आहे किंवा तुम्ही जेव्हा टीव्ही वरती येता तेव्हा तुम्ही एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती म्हणून तुम्ही जगाच्या पुढं भारतातल्या करेक्ट. जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या पुढे तुम्ही जाता आणि त्यांच्यातनं तुम्हाला एवढी मोठी ओळख मिळालेली आहे. अगदी बरोबर राईट. आहे. तर मग ते तयारी विना जाणं हे खूप अवघड होतं. करेक्ट. तर सगळ्यात मुख्य जे रिटेलरला करायला पाहिजे त्यांनी तयारीनं मार्केटमध्ये यायला पाहिजे. करेक्ट करेक्ट करेक्ट. रॅन्डम ज्या तुम्ही टिप्सवरती जे तुम्ही ट्रेड करताय ते तुम्ही टाळलं गेलं पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही शिकलेलं हे कधीही चांगलं, पण हे अडॅप्शन यायला तुमच्यामध्ये जर 20 वर्ष 15 वर्ष जर द्यायची क्षमता आहे तरची ती गोष्ट आहे. पण एका विशिष्ट लेवलवरती तुम्ही फायनान्शियली स्टेबल झाल्यानंतर, तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये तुम्ही चांगलं स्थिर झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला एक फायनान्शियल अनालिस्टची आवश्यकता असते त्यावेळेस तुम्ही जे सेबी रजिस्टर्ड लोक आहेत, जी रिसर्च अनालिस्ट असतील किंवा रिसर्च इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स असतील, यांच्या माध्यमातून तुम्ही ट्रेडिंगचे किंवा इन्व्हेस्टमेंटचे तुम्ही जे काही प्रक्रिया आहे ती समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये यायला पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी चालतात, स्ट्रॅटेजी बेस्ड काम चालतं. आता तर अल्गोज विल्गोज म्हणजे बरेचसे प्रकार आलेले आहेत, ते आपण पुढे डिस्कस करूही. पण सगळ्यात मुख्य तयारी, शिस्त आणि न कर्ज घेता करेक्ट पैसे जे तुमच्याकडे आहेत त्या पैशाची गुंतवणूक ही महत्वाची आहे. अगदी. कर्ज घेऊन तुम्ही याच्यामध्ये येता कामा नये. म्हणजे जे काही मार्केटमध्ये गुंतवणूक करायची, ट्रेडिंग करायचं ते ओन फंडनीच आपण. ओन फंड आहे. ओन फंड म्हणण्यापेक्षा आपण अजून थोडंसं पुढे जाऊन जर त्याला बोलू की रिस्क कॅपिटल, की त्या पैशांना तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये काही फरक नाही पडला पाहिजे. करेक्ट करेक्ट करेक्ट. सर आता याच्यावरूनच मला एक किस्सा आठवला. तुम्ही नेहमी एक किस्सा सांगत असता. आता त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की वडिलांना केले लखपती. तर हे नेमकं एक काय कन्सेप्ट आहे किंवा नाही काय किस्सा आहे? मी आम्ही खरं सांगू का, मी आजच बाबांशी जेव्हा व्हिडिओ कॉलवर बोलत होतो ना तेव्हा हा तुमचा प्रश्न मला अपेक्षित होता आणि मी बाबांना बोललो सुद्धा. ओके. की आम्ही तुम्हाला कसं लखपती केलं म्हणून. तर ते म्हणजे काय बोलतोयस तू? म्हटलं मी कायम बोलत आलेलो, आज बोलण्याच्या ओघामध्ये बाबांशी बोललो. मुळात करोडपती होते तर त्यांना आम्ही ट्रेडिंग करून लखपती बनवलं होतं आणि त्याच्यानंतरचा हा सगळा प्रवास होता. तर मी गमतीनं म्हणतोय हे काय. आणि आज मुळात तशी स्थिती नाही की आज बऱ्या अंशी आम्ही पूर्वपद म्हणजे बाबांच्या कॅपॅसिटीनं आम्ही त्यांना पूर्वपदावर अगदी खरं आणायचा प्रयत्न केला आणि आणतोय. सर मग याच पॉइंट ऑफ व्ह्यूने थोडंसं मी पुढे जाऊन एक प्रश्न विचारेन की आपलं बरंचसं जो काही प्रेक्षक वर्ग आहे हा एक तरुण पिढी आहे किंवा यंगस्टर्स आहेत. तर याच्यावरती तुम्ही काही मंत्र देऊ शकाल का ट्रेडर्सना की बाबा वडिलांना तुम्ही तुमच्या लखपती करू नका किंवा या संदर्भात काही तुम्ही सांगू शकाल का 1-2 वाक्यामध्ये? मी नक्की. बघा आताची जी तरुण पिढी आहे ना, बेसिकली तरुण म्हणतोय मी. करेक्ट ती 20-22ची मुलं आपण म्हणू शकतो. एक 25-26 पर्यंतची. करेक्ट. मी आता जो दुबईचा आता मागचा जो प्रसंग आपण डिस्कस केला, ही 2 गटांमध्ये विभागलेली आहे आणि त्यांच्यामध्ये प्रचंड ऑब्सेशन पाहण्यात मिळतं की ते क्रिप्टोज, फॉरेक्स आणि इंस्टाग्राम्सवरती येणाऱ्या ज्या रील्स प्रचंड एक्साइटेड असतात, भयंकर. म्हणजे मी जेव्हा तिथे होतो म्हणजे दुबईला, मी भारतीय लोकांशी खूप कमी भेटलो तिथं. काय सांगताय? इराण, इराक आणि जिथं इमर्जिंग मार्केट्स आहेत तिथून आलेली लोक आणि भारतातली जी मंडळी होती, माझा फोकस होता की मी तरुण पिढींना मी किती जास्त केटर करू शकतो, तिथं भेटू शकतो, त्यांचे थॉट्स समजू शकतो. तर मला ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की हा जो गट आहे म्हणजे तुम्ही ना 19 वर्ष 18 वर्षापासून ते 26 वर्षांपर्यंतची जी तरुण मंडळी आहे त्याच्यामध्ये ती विभागली गेलेली आहेत आणि त्यांच्या म्हणजे ते क्लिअर नाहीत की इंडियन मार्केटमध्ये आपण काम करायला पाहिजेत की नाही. आजचा मार्केट सिनारिओ एवढा कन्सोलिडेटेड फेज मध्ये चालला 1 वर्ष. तिथं तुम्हाला रोज नवीन काहीतरी थ्रिल अनुभवायला मिळत आहे. थ्रिलच्या मागे न जाता हा पार्ट असलाच पाहिजे, पण तुम्ही पर्सेंटेज तुम्ही डिफाईन करा की बाबा तुमच्याकडे असलेल्या कॅपिटलच्या मी एक सर्टन पर्सेंटेज 20%, 25% मी पर्टिक्युलर क्रिप्टोजमध्ये, ट्रेडिंगमध्ये किंवा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये करेन.
50% पैसे तुमचे हे गुंतले गेलेले पाहिजेत, ते वेगवेगळ्या Correct. माध्यमातून गेलेले पाहिजे. थोडक्यात रिस्क डायव्हर्सिफिकेशनचा तुम्ही सल्ला. 100%. आणि रिस्क तर मॅनेज करायला पाहिजे. रिस्क डायव्हर्सिफाय कधीच होत नसते. ओके. रिस्क ही मॅनेज केली जाते की जे तुम्ही डायव्हर्सिफाईड होऊन त्याला मॅनेज करू शकता. करेक्ट है ना. रिस्क Different- कशी डायव्हर्सिफाय होईल? डिफरंट ऍसेट क्लासमध्ये. असेट क्लासमध्ये तुम्ही गुंतवले गेले पाहिजेत पैसे. आणि एक म्हणजे हा कॉन्टेक्स्ट सोडून मी तुम्हाला बोलतोय की खूप मोठं करिअर आहे की स्टॉक मार्केटमध्ये ऍज अ Correct, ट्रेडर correct. म्हणून तुम्ही स्वतःला बिल्ड करू शकता येस याच्यामध्ये. येस. जी तरुण मंडळी आहेत त्यांचे आई वडील सुद्धा तरुण आहेत, तर ते या फेज मधनं गेलेले आहेत. तर त्यांना जी अडॅप्टेबिलिटी आहे ना, जी तुमच्या माझ्या पालकांमध्ये ही अडॅप्टेबिलिटी कम्पॅरेटिव्हली कमी होती. कमी होत आधीच्या तुलनात्मक. पिढीमध्ये खूप. आणि आज ची जी जनरेशन आहे त्यांच्यामध्ये ही थोडीशी अडॅप्टेबिलिटी डेफिनेटली थोडीशी आहे. जास्त आहे आणि कॉशियस आहेत. म्हणजे मी जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलो तर असं आमच्यावर जातीनं लक्ष ठेवणारं तसं कोणी नाही. म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने Correct, सगळेजण आपापल्या कामामध्ये हा. व्यस्त आहेत आणि विश्वास मोठा आहे ना की बाबा Yes. हे असं आहे. आजचे आई वडील सुद्धा आहेत की ते इन्व्हॉल्वमेंट असते, ते पैशांचा हिशोबही बघतात, सगळ्या गोष्टी ते समजून घेतात. अवेअरनेस आहे थोडक्यात. अवेअरनेस आहे. तर ही जी विभागणी आहे ही यांचा कल इंडियन स्टॉक मार्केटमध्ये वाढण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि चांगला मेंटॉर प्रत्येकाला मिळणं खूप ओके. आवश्यक आहे. म्हणजे तरुण पिढीला थोडक्यामध्ये तुम्ही 2-3 महत्वाचे सल्ले या माध्यमातून तुम्ही देताय की पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक उत्तम मेंटर मिळणं गरजेचं आहे, जो प्रॉपर एक्सपिरियन्स्ड व्यक्ती असेल, जी तुम्हाला प्रॉपर दिशा दाखवू Correct. शकेल. त्यासोबत तुम्ही म्हणताय की रिस्क मॅनेज करायला शिकलं पाहिजे, की जेणेकरून वडिलांना केले लखपती असं कोणाच्या बाबतीत घडणार नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके सर, आता याच गोष्टीला थोडंसं पुढं मी घेऊन जातो. साधारणपणे आता समजा मी एक 10 लाख रुपये स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली, तर मी वर्षाकाठी किती रुपयाची अपेक्षा केली पाहिजे, की बाबा 10 लाखावरती किती % रिटर्न्स मी मिळवणं, म्हणजे जर का मी मिळवले तर मी एक यशस्वी ट्रेडर आहे किंवा गुंतवणूकदार असं तुम्ही म्हणाल? मला सांगा की माझी हातातली जी 5 बोटं आहेत ती सगळी सारखी आहेत का? किंवा तुमच्या हाताची बघा. नाही कोणाची तसं प्रत्येकाचं एक आकलन असू शकतं. बरोबर. प्रत्येकाच अपेक्षा असू शकते की मला 25% महिन्याला पाहिजे, अशी अपेक्षा असू शकते. कोणाला वाटतं की बाबा मला वर्षाला 25% मिळाली तरी खूप आहे. करेक्ट. कारण हा सगळा खेळ अपेक्षांचा आहे. करेक्ट. पहिली गोष्ट. त्यातल्या त्यात मी योग्य अपेक्षा कुठली? त्याच्यावरतीच येतोय. तुमची बँडविड्थ किती आहे, तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यवसायाला तुम्ही किती वेळ देताय, ओके. त्या हिशोबाने तुम्ही एक्सपेक्ट करता की यार मी याच्यामध्ये एवढा वेळ घालवलाय तर मला साधारण एवढे मिळायला पाहिजेत. मी तुम्हाला 2 गोष्टींचं कंपॅरिझन देतो इथं, जी तुम्ही सहज तुलना करू शकता. इथं बसलेली जी ऐकणारी मंडळी आहे ती सहज तुलना करू शकतात की एफडीचा रेट किती चालू आहे. साधारण 7% आसपास चालू आहे. आणि समजा तुम्ही थोडंसं रिस्क जास्त घेताय आणि लोकल पतसंस्थेमध्ये ठेवताय तर तुम्हाला 7.5-8% तुम्हाला करेक्ट ते तुम्हाला देऊ शकतील. आताचा जो निफ्टीचा अल्फा आहे ऑन अन ॲव्हरेज तो किती पर्सेंटचा आहे? 5-6%. मागच्या एका वर्षाचं सोडून द्या, त्याच्यामध्ये तर निगेटिव्ह रिटर्न्स असतील आतापर्यंत, पण एक 5%-6%चा एक अल्फा तुमचा. आणि त्याच्या नंतरचे मिळणारे जो पैसा आहे, समजा तुम्ही एक 5%, 10% अजून वरती मिळवताय त्याच्यामध्ये, तर तुमचा जो बेंचमार्क इंडेक्स आपण जर कन्सिडर केलं 6% आणि तुम्ही एक 7-8% वरती अजून कमवता, तर 12-14% तुम्हाला वार्षिक मिळायला लागले. ओके. तर तुम्ही खूप स्टेबल कंडिशन मध्ये आहात. ओके. आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, चक्रवाढ ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही समजायला पाहिजेत जर तुम्ही गुंतवणूकदार आहात तर. ओके. ट्रेडर जर आहात तर सेम प्रत्येक व्यक्तीचा नेचरही त्या ट्रेडिंगच्या माध्यमातून तसा बदलू शकतो. तर मला असं वाटतं की ते 20-22% तुमचं गेलं पाहिजे. तर तुम्ही जो वेळ तुम्ही मार्केटमध्ये देताय तो जस्टिफाय होणं खूप आवश्यक आहे. करेक्ट. आणि ऑलवेज रिमेंबर की स्टॉक मार्केट इज नॉट अ बिझनेस ऑफ कमिटमेंट. ओके. इट इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. आय ऑलवेज यूज टू से, मी कायम बोलत असतो हे, की दिस इज द गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. तर त्याच्यामधनं तुम्ही अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण त्या हिशोबानं तुम्हाला ते काम होणं आणि त्या तुमची स्ट्रॅटेजी त्या पद्धतीनं वर्कआउट होणं सुद्धा खूप आवश्यक असतं. कारण की समजा तुम्ही 10 ट्रेड केला, करेक्ट, त्याच्यातली 3 ट्रेड तुमची फेल जाते. मी जर टेक्निकल भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर रिस्क रिवॉर्ड तुमचा 1:2 किंवा 1:1.5 जरी असला, ओके, समजा 1:2 आहे, तर 2 ट्रेडच्या बदल्यामध्ये तुमचे 3 ट्रेड हायपोथेटिकली
ते लेवल होऊन जातात Correct, तिथं आणि correct. 5 ट्रेडचा पैसा तुम्हाला मिळतो. येस येस. पण हे जे 3 ट्रेड तुमचे मेजर नुकसानमध्ये आहेत किंवा ते तुम्ही वाटतं तुम्हाला की नाही याला आता सांभाळायलाच पाहिजे आपण आणि ते स्टॉप लॉस आपण मेंटेन करत नाही. थोड्याशा ह्युमन सायकोलॉजीज असतात त्या चेंज होत नाहीत आपल्यातनं. पण जर मी असं म्हणतो की तुम्ही तंतोतंत जरी काम करतायत तरी तुम्ही 5 ट्रेड तुमच्या विनिंग स्ट्रीक मध्ये असतात. ओके. तर ही डिसिप्लिन पाळून जरी तुम्ही काम केलं तर मला वाटतं 20-22% तुम्हाला फेअर इनफ आहे ट्रेडिंगच्या. म्हणजे अॅन्युअली रिटर्न्स तुम्ही 20 to 22% एक्सपेक्ट करायला हरकत नाही. आणि तुम्ही खूपच प्रो ट्रेडर असाल, वन्स इन अ वाईल कधीतरी फ्लूट मिळून जातो. करेक्ट. कारण पोझिशन हेज नाही. येस. किंवा तुम्ही नेकेड पोझिशन गेलात आणि आयदर साइड ओपनिंग झाली तर जो रिस्कचा जो विषय आहे तो वाढू शकतो किंवा इधर साइड पोझिशन आहे तर तसं ते अनलिमिटेड तुम्ही त्या गेन झोन मध्ये जाऊ शकतात. तर तेही आहेत पण ते फ्लुक्स आहेत. त्याला तुम्ही सायन्स म्हणू शकणार नाही, त्याला तुम्ही आर्टही म्हणू शकणार नाही. हे केवळ त्या दिवशी चाललेला तुमचा पत्ता आहे. येस. एवढा टेंटेटिव्हली 20 ते 25% आपण म्हणू शकतो की वार्षिक जर का परतावा मिळत असेल तर तुम्ही उत्तम ट्रेडर म्हणू शकाल. तुम्ही जबरदस्त ट्रेडर. ओके. उत्तम म्हणे आणि प्रो ट्रेडर असेल तर मग ती गोष्ट अजून वेगळी आहे. सर आता आणखी याच गोष्टीला अजून थोडंसं मी पुढे घेऊन जातो की समजा से फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने आता आपण असं कन्सिडर करू की 10 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट केली आणि स्विंग ट्रेडिंग करते. त्या व्यक्तीला फार काय अगदी अग्रेसिव्हली डे ट्रेडिंग करायला वगैरे वेळ नाहीये. स्विंग ट्रेडिंग करते, ती तिचा नोकरी व्यवसाय काहीतरी सांभाळून ट्रेडिंग करते आणि साधारणपणे एका वर्षभरामध्ये 3-4 लाखापर्यंत त्या व्यक्तीनं एक नफा कमवला. आपण समजू की 30 ते 40%, मी तर थोडंसं जास्त बोलतोय, 30 ते 40% त्या व्यक्तीनं नफा कमवला. तर तुम्ही त्या व्यक्तीला काय सल्ला द्याल की जे आलेला नफा आहे तो नफा त्या कॅपिटलमध्ये ऍड करून कंपाऊंडिंगच्या फेजमध्ये जा का तो आलेला जो काही नफा असेल तो विड्रॉल करून इतर ठिकाणी तुम्ही गुंतवा, जसं की एफडी म्हणा, गोल्ड म्हणा किंवा इतर ठिकाणी गुंतवा, असं तुम्ही काय नेमका सल्ला द्याल त्या व्यक्तीला? बघा, तुम्ही कसं ते कंपाऊंडिंग शोधता मला माहिती नाही. एक हायपोथेटिकली विचारतोय. नाही कोणीही, तुम्ही इन द सेन्स पर्सनल नाही असं की तुम्ही कंपाऊंडिंग आता मिळतच हे कोण डिफाईन केलंय? आजपर्यंतचा बॅकडेटेड जो हिस्ट्री आहे त्याच्यावरनं आपण ह्या गोष्टी सगळ्या डिस्कस करत असतो. एखादा समजा तुम्हाला मल्टीबॅगर पाहिजे, की कोणाला माहिती की हा मल्टीबॅगर निघेल उद्या. करेक्ट. म्हणजे आपण टेक्निकल्स बघतो, फंडामेंटल्स तुम्हाला एवढे जास्त कळत नाही. 5-10 वर्षानंतर त्या कंपनीचे काहीतरी वेगळ्या गोष्टी त्याच्यातनं तयार होतात, त्याच्यानंतर त्या गोष्टी चालू शकतात. पण आयडियली जो तुमचा प्रश्न आहे की स्विंग मधनं जो पैसा मिळतो, प्रॉफिट्स जो मिळतो, बघा मला वाटतं की तुम्ही 50% तुमचं कॅपिटल वाढवलं पाहिजे. ओके. म्हणजे 50% प्रॉफिट हे विड्रॉल केलं पाहिजे? नाही, प्रॉफिट तुम्ही वाढवलं पाहिजे त्याच्यामधलं. म्हणजे बेस कॅपिटलमध्ये 50% तुम्ही ऍड करा. ओके. सपोज जर तुम्ही 4 लाख रुपये तुम्ही वर्षाला बनवलात, तर 2 लाख रुपये जे तुमचे आहेत, म्हणजे व्हॉट एव्हर, मी 4 लाख रुपये तुम्हाला निव्वळ म्हणतोय, नेट ज्याला आपण म्हणू, की जे तुमचे सगळे खर्च जाऊन गव्हर्नमेंटचे टॅक्सेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, हायपोथेटिकली आपण असं विचार करू 4 लाख रुपये तुमच्याकडे येत आहेत. 2 लाख रुपये तुम्ही तुमचं कॅपिटल वाढवा आणि 2 लाख तुम्ही डायव्हर्सिफिकेशन मध्ये ठेवा. गोल्ड घ्या, लँड घ्या. ओके. 2 lakhs इज जस्ट अ नंबर. त्याला लँडची लगेच रिलेट करू नका. करेक्ट. पण जिथं तुम्हाला संधी उपलब्ध होत आहेत त्याच्यामध्ये, अदर दॅन स्टॉक मार्केट, तुम्ही ती गुंतवणूक करणं गरजेचं आहे. ओके. सर, आणखी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला विचारू इच्छितो की आता रिसेंटली आपलं जे काही ऑफ मार्केट किंवा आपलं जे काही डिस्कशन होतं त्यावरनं तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या बोलण्यातनं मी ऐकलेलं आहे की तुम्ही आता कॉर्पोरेट क्लायंट्सकडे जास्त करून वळलेलात. तर मग रिटेल क्लायंट आणि कॉर्पोरेट क्लायंट या दोघांच्या माइंडसेट मधला जो काही डिफरन्स आहे तो तुम्ही आजपर्यंत नेमका कसा ओळखलेला आहे? म्हणजे आम्ही खूप सहज गोष्ट आहे की तुम्ही मॉलमध्ये जाऊन जेवण करण्यासाठी जास्त प्रेफरन्स देता कधी कोणाला, जी गेस्ट आल्यानंतर, आणि असं असतं की आपण स्ट्रीट साईडला पण थांबून जेवण करू शकतो. करेक्ट. मानसिकता इथून सुरू होते. अगदी खरं. मुळात कसं आहे माहिती आहे का, की एकतर कंप्लायन्सेस एवढे जास्त झालेले आहेत रिटेलर्ससाठी. इन्व्हेस्टर प्रोटेक्शनच्या ज्या काही घटना सेबी रोज बनवत आहे त्याच्यामधनं रिटेलर हा नक्की हुशार झालेला आहे. ते फसू नयेत, त्यांना कोणी फसू नये या मताचा आहे.
ओके. पण सगळ्यांचं काय झालं माहितीये का, की कितीही अवेअरनेस जरी आली तर ग्राउंड लेवलवरती जी गोष्ट मी ऑब्झर्व करतोय किंवा तुम्ही ती ऑब्झर्व करत असाल, की सगळ्यांना एक 30-40 हजार रुपयाचं कॅपिटल घेऊन येतात, हम्म. 50,000चं कॅपिटल घेऊन इश्यू येतात खूप मोठा आहे तो. आणि आणि अपेक्षा असते डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेडिंग हा करण्याची. आणि ऑप्शन्समध्ये येस. सुरुवातीच्या काळामध्ये मी ह्या लोकांनाही सर्व्हिस दिली, असं नाही की आपण दिली नाही. आपल्याला खूप मोठा फॅन फॉलोइंग बेस आहे त्याच्यामध्ये. करेक्ट करेक्ट. पण जेव्हा माझी ॲडवायझरी तर सोडा, एक मी जनरल बोलतोय, कारण की प्रत्येक जण आपल्या आपल्या विजडमनं काम करत असतो. असं नाही की फक्त डॉक्टर हा एकमेव माणूस असा आहे किंवा एकमेव पद असं आहे की फक्त डॉक्टर सांगितलेलंच पेशंट करतात की ह्याच गोळ्या खायच्या. पण अनालिस्टच्या बाबतीत, जे फायनान्शियल अनालिस्ट आहेत, त्यांच्या बाबतीत हे असं होत नाही की तुम्ही त्यांना तंतोतंत पाळलायत म्हणून. अगदी खरं. काय होतं की मी तुम्हाला एक ट्रेड दिला आणि मला वाटलं की आज दिवसामध्ये दुसरं ट्रेड निघत नाहीये. करेक्ट. तर मी जबरदस्ती तुम्हाला दुसरं ट्रेड नाही देऊ नाही शकत. देणार. आणि मेसेज येतात लगेच त्यांचे, सर कोई दुसरा ट्रेड, मार्केट एवढं वरती चाललंय, आपण का काही चाललंय, खाली चाललंय. त्यांना असं वाटतं की आपलं लक्ष नाही मार्केटमध्ये, त्यांचंच लक्ष आहे. हा एक्सपिरियन्स येतो. आणि जी चिडचिड 50,000 रुपयेवाली लोक करतात, जी चिडचिड 1 लाख रुपये कॅपिटलवाली लोक करतात, जी चिडचिड 2 लाख कॅपिटलवाली लोक करतात, ती चिडचिड 20 लाख कॅपिटलवाला करत नाही. करेक्ट करेक्ट. ती चिडचिड 1 करोड कॅपिटलवाला करत नाही. मार्केटची अंडरस्टँडिंग जो 1 कोटी रुपये लावतोय बाजारामध्ये, तुम्ही समजून घ्या की जो 1 कोटी रुपये मार्केटमध्ये लावतोय तो कमीत कमी 10 विचार करून एकदा पैसे लावतोय. करेक्ट आहे ना. एकदा विचार करून 10 नंतर ते पैसे लावायचा परत विचार करत नाही. त्यांना सांगितलेलं कळतं मुळात आणि जास्त इंटरॅक्टिव्ह नसतात ते. ओके. सर इसका क्या, उसका क्या, याचं कसं करू, त्याचं कसं करू. मेसेज गेला, सिम्पली मेसेजवर ते ऍक्ट होतात. त्यांना कळतं की ही वेळ समोरच्या व्यक्तीशी बोलायची नाही आणि खूपच इम्पॉर्टंट त्यांना काही वाटलं ड्युरिंग द मार्केट आवर्स तर ते मेसेज करून टाकतात. प्रत्येक मेसेजला आपण रिप्लाय तर देतच असतो. करेक्ट. तर हा माइंडसेट मधला मोठा फरक आहे. आणि तुम्ही 50,000 घेऊन 2% जर विचार केला, मी जर ऑन एन ॲव्हरेज 24% प्रॉब्लेम तिथेच आहे. प्रॉब्लेम तर 1,000 रुपये येतात. आणि जेव्हा तुम्ही 1 कोटी रुपये तुम्ही लावता तेव्हा 2%चा विषय जो होतो 2 लाखाचा होता. तर हा विषय आहे. आणि प्रत्येकाला तर बघा, तुमच्यासाठी मार्केट सकाळी 9 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत. करेक्ट. तुम्ही हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल असाल, अल्ट्रा हाय नेटवर्थ असाल किंवा कॉर्पोरेट असाल. खरी गोष्ट आहे. आणि रिटेलर जरी असले, जे लोक मला ऐकताय त्याच्यामध्ये, ते रिटेलरचा भाग मोठा असेल त्याच्यामध्ये, तीही लोक खूप सहज समजू शकतील या गोष्टीला. येस. करेक्ट. तर सगळ्यात आधी आहे की तुमची मेंटल स्टेबिलिटी, पैसे गुंतवण्याची कॅपॅसिटी, त्याच्यानंतर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी, आणि मग त्याचे पेरिफेरल्स खूप साऱ्या गोष्टी आहेत डिफरंट असतात. आणि 100% मी आधीपासून कॉर्पोरेट्सना मी केटर करतो. करेक्ट. आणि आता या डिसिजन मध्ये आहे की जी ऍडवायझरी माझी रिटेलरसाठी आहे ती खूप मिनिमम करून टाकली. म्हणजे पोर्शन माझा आता त्याच्यासाठी फक्त 10% राहिलेला आहे, की ज्या लोकांना आपण सोडू नाही शकत. न्यू ऑनबोर्डिंग आपण म्हणजे खूप त्याची पद्धत जी आहे ती क्लिष्ट करून टाकली. की त्या प्रोसेसनं जाण्यासाठीच त्यांना त्रास व्हावा. कारण की तुम्ही 50,000 आणि लाख रुपये घेऊन फ्युचर्स मध्ये, ऑप्शन्स मध्ये नाही काम करू शकत. काम नाहीच केलं पाहिजे. खरी गोष्ट आहे. करू शकत नाही, केलं तर नाहीच पाहिजे. अगदी खरं. वेळ आणि पैसा दोनोंचा अपव्यय आहे त्याच्यामध्ये. करेक्ट. सर, आता यावरतीच आणखी एक मला कन्सेप्ट तुम्हाला विचारायची, की सध्या अलीकडच्या काळामध्ये आपण खूप पर्टिक्युलरली लॉकडाऊनच्या नंतर जर का बघितलं तर स्क्रीनशॉटचा खूप बाजार सध्या एक उठलेला आहे. खूप सारं आपण सोशल मीडिया बघतो. अगदी हौशे नवशे गवशे लोक स्टॉक मार्केट रिलेटेड व्हिडिओज बनवत असतात, त्याच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज करत असतात, स्क्रीनशॉट्स टाकत असतात. इंस्टाग्राम असू द्या, युट्यूब असू द्या, किंवा इव्हन ट्विटर असू द्या. तर यावरती जो स्क्रीनशॉटचा बाजार आहे याच्यावरती तुमचं मत काय सर? आपल्याला सर्वसमावेशक जर बोलायचं म्हटलं तर 2-3% लोक जी आहेत ती याच्यातली खरी असू शकतात. करेक्ट. स्क्रीनशॉट टाकणाऱ्यांपैकी काही जणांना मी ओळखतो जे आरे आहेत. करेक्ट. आधी टाकायचे, आता तर परिस्थिती सगळी बदललेली आहे. आणि ज्या लोकांचे की आप ये कर लो तो आपको वो हो जाएगा, आप वो कर लेंगे तो आपको वो हो जाएगा, ते वो आणि हे याचं कधी त्यांनी काय आहे त्याचं गुपित त्यांनी कधी उघडलेलं नाहीये. तर अशा लोकांना, म्हणजे जी गरीब आहेत मंडळी स्वभावाला, ती बळी पडलेली आहेत त्यांना.
कित्येक लोकांनी आता मी तुमच्या ह्या पॉडकास्टचा मी थोडासा उपयोग पण करून घेऊ इच्छितो आता याच्यामध्ये, की माझ्या नावाने, वैयक्तिक नावाने कमीत कमी 8-10 दुसरे टेलिग्राम चॅनल अरे बापरे. चालू आहेत आणि याच्या मी रितसर कंप्लेंट सुद्धा केलेल्या आहेत. हो. पण दुर्दैवानं असं आहे की संबंधित खात्याला जरा लोड जास्त असेल तर त्या गोष्टींकडे तेवढं गांभीर्याने बघितलं गेलं नाही आणि जी लोक त्याला तिथं बळी पडतात. आता पुण्यातलाच एक किस्सा होता की एका सदग्रस्तांनी मला फोन केला, सर मी तुम्हाला 5,000 रुपये दिलेले आहेत. हो. मी म्हटलं तुम्ही मला आयुष्यात पहिल्यांदा फोन केलात. मी युजली अननोन नंबर आपण उचलत नाही. करेक्ट. मार्केट आवर्सच्या नंतर आपण उचलला तर त्यांचं असं म्हणणं आलं. मग त्यांनी माझ्या निदर्शनाला आणून दिलं. म्हटलं आता हा मी आहे आणि हे इतर लोक आहेत, कारण की आपल्या लोकप्रियतेचा लोक गैरवापरही करतात त्याच्यामध्ये. करेक्ट. माझ्या बऱ्याचशा आर्यन मित्रांच्या बाबतीतही तसंच घडलेलं आहे आणि खूप उद्धटपणे ती लोक कामं करतात, फसवून टाकतात त्यांना. तर असल्या कुठल्याही गोष्टींना बळी पडू नका. तुम्ही एका क्लिकवरती आम्हाला शोधू शकता सेबीच्या साईटवरती. करेक्ट. तर तुम्हाला असल्या गोष्टींना तुम्ही बळी पडता कामा नये. आता मी एक म्हणजे कर्मधर्म संयोगानं मी नॅशनल टेलिव्हिजनला वगैरे असतो आणि आता मी सातत्यानं त्याच्यावरती आहे. बरोबर. तर माझ्या एकट्यापुरताचा हा विषय जर सोडला किंवा काही टिपिकल कम्युनिटी मधल्या लोकांचा जर विषय सोडला तर बरीचशी आर्य मंडळी अशी आहेत की जी प्रकाश झोतात नाही. तर त्यांना शोधण्यासाठी तुम्हाला सेबीनं सहज माध्यम उपलब्ध करून दिलेलं आहे की इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या साईटवरती जाऊ शकता. त्या संबंधित माणसाचं तुम्ही इनिशियल जरी लिहिलं तर त्या इनिशियलच्या हिशोबाने जेवढी लोक तुम्हाला लिस्ट दिसतात ते सेबीच्या साईटवरती दिसतात. त्याच्यावरती ईमेल दिलेले आहेत, फोन नंबर दिलेले आहेत, पूर्ण पत्ता दिलेला आहे त्यांचा. त्या पत्त्यावर जाऊन तुम्ही भेटू शकता, त्यांना फोन करून बोलू शकता किंवा त्यांना ईमेलच्या माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता. तर हा जो सुळसुळाट चाललेला आहे इतर लोकांचा सोशल मीडिया तो कमी होईल आणि अशा लोकांना लगेच रिपोर्ट करा की जे चुकीच्या पद्धतीनं जे स्क्रीनशॉट्स देत आहेत किंवा अजूनही थांबायचं नाव घेत नाहीयेत, वेगवेगळ्या नावाने ते ह्या लोकांना बळी पडू नका. आता ह्याच्यासाठी काय विजडम वापरायचंय हा प्रत्येकाचा ज्याचा तसा विषय आहे तो. सर, आणि सेबीने या स्क्रीनशॉट्स या प्रकारावरती बंदी आणली किंवा सेबी अलाउज करत नाही बेसिकली, त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं की म्हणजे काय नेमका नियम काय सेबीचा? जिथपर्यंत मला असं वाटतं की तुम्ही ती ट्रॅकशीट देऊ शकता. ओके. जर सपोज की तुम्ही मला ती ट्रॅकशीट मागितली की तुमचं मला एक मागच्या आठवड्याच्या 2 आठवड्याच्या मला किंवा परफॉर्मन्स रिपोर्ट तुम्हाला हवाय. मी वैयक्तिक हे परफॉर्मन्स रिपोर्ट कधी शेअर करत नाही. मला असं वाटतं की हे मॅन्युप्युलेट होऊ शकतं. हे होऊ शकतं. ते व्हेरीफाय करून घ्यायचं काम CACSचं आहे. जर तुम्ही त्यांच्या माध्यमातून जर तुम्ही ते परफॉर्मन्स शीट तुम्ही व्हेरीफाय करून घेतली तर तुम्ही ती लोकांना दाखवू शकता. त्यांच्या मागणी अनुसार तुम्ही ते सोशल मीडियावरती नाही देऊ शकत. ओके. म्हणजे सोशल मीडियावरती आता समजा अमेय मला मागतोय, मी अमेयला देतोय, इथपर्यंत ते असलं गेलं पाहिजे. ओके. ते तुम्ही सोशली तुम्ही टेलिग्रामच्या चॅनलवरती जिथं तुमची फॅन फॉलोइंग मोठी आहे तिथं तुम्ही टाकू नाही शकत किंवा लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने हे देऊ नाही शकत. कोणी मागितलं तर तुम्ही द्या. इथपर्यंत सेबी थोडंसं लिबरल आहे त्याच्यामध्ये. पण माझं असं खूप स्ट्रॉंग मत आहे की हे दिलं नाही गेलं पाहिजे. आणि तुम्ही मागच्या परफॉर्मन्सवरनं तुम्ही पुढचा काय अंदाज लावू शकता? करेक्ट. पास्ट परफॉर्मन्सवरनं फ्युचरचा आपण अंदाज नाही लावू शकत. खरी गोष्ट. म्हणजे पर्टिक्युलर स्टॉक मार्केट, येस, मार्केट डायनामिक्स कंटिन्युअसली चेंज होतात, त्यामुळे सेकंदाला अगदी खरी गोष्ट. आपला पॉडकास्ट कन्क्लूड करताना 2 असे महत्वाचे कुठले तुम्ही सल्ले देऊ शकता की जे रिटेल ट्रेडर्स नाही, आता कारण की आपला बराचसा जो काही वर्ग आहे तो बराचसा रिटेल ट्रेडर आहे किंवा रिटेल इन्व्हेस्टर आपण ज्याला म्हणू शकतो, तर त्यांना तुम्ही सल्ला द्याल की असे 2 कुठले महत्वाच्या गोष्टी स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही फॉलो केले पाहिजेत? स्टॉक मार्केटमध्ये आणि पॉलिटिक्समध्ये याला मी कंबाईनली पाहतो मी, कारण की ब्लेम करणारे लोक खूप असतात. कारण की ते आपली हिंदीमध्ये म्हण आहे की अगर अंगूर हात नाही लगे तो खट्टे है. त्याच्यातली गोष्ट झाली. कोल्याला द्राक्षांबट. हा, द्राक्षांबट. मुळात काय आहे की जॉईन अँड चेंज पॉलिटिक्ससाठी आणि स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही शिका आणि मग ट्रेड करा. ओके. ब्लेम करू नका, कारण की इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ आर्ट अँड सायन्स. ही पूर्णतः कलाच आहे आणि पूर्णतः शास्त्रच आहे अशातला भाग नाही. थोडंसं कॉम्बिनेशन लागतं त्याला. करेक्ट. आणि शेवटी सगळ्यांनी आपापले
जे भाग्यरेखा आहे ना ती पण थोडी बहुत त्याच्यामध्ये काम केली गेली पाहिजे याच्यामध्ये. ओके, म्हणजे तुमचं त्या गोष्टीवरती देखील मी त्या गोष्टींवरती म्हणत नाही की मी आजपर्यंतच्या 20-21 वर्षांच्या अनुभवातून एक नक्की सांगू शकतो की तुमच्याहून चांगला पॉडकास्ट घेणारा माणूस असू शकतो पण त्याला संधी मिळत नाही. माझ्याहून चांगला अनालिस्ट असू शकतो पण त्याला माध्यमांवरती त्याला संधी मिळत नाही. तर ह्या गोष्टी असतात. शेवटी ते भाग्याचं आहे म्हणायला पाहिजे आपण. अगदी खरं. तर त्या गोष्टीला थोडंसं सिरियसली घेणं आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही मी कायम म्हणत असतो की जेव्हा तुम्ही एखादं दुकान सुरू करता, सपोज कापडाचं दुकान तुम्हाला सुरू करायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही 20-25 लाख रुपये गुंतवणूक करू शकता. मी मूळ लातूरचा, तुम्ही सोलापूरचा, आपण एका भागातली लोक, तर तिथं 20-25 लाखामध्ये तुमचा एक चांगला व्यवसाय उभा राहू शकतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 12-13 तासाचा कालावधी तुम्ही दुकानात बसून असतो. आणि ते 25 लाखाचा माल ठेवण्यासाठी तुम्ही 10 लाखाचं फर्निचर केलेलं असतं त्याला, है ना. तर तुम्ही त्याला दिवसभरात तुम्ही सिरियसली घेतले, ग्राहकाची तुम्ही वाट बघत असतात की 10-20 हजाराचं जर गिराईक झालं तर मला 5-10 हजार भेटतील. अगदी खरं, अगदी है ना. इथं तुम्ही मी सांगतोय म्हणून तुम्ही 10 लाखाचा चेक देताय, हे कुठपर्यंत आहे. तुम्ही ह्या गोष्टीला जर वेळ देऊ शकलात तर ह्याच्यातनं तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. की चांगला परतावा मिळू शकतो. हे असं नाही की याच्यातनं मिळतच नाही आणि असंही नाही की याच्यातनं मिळू शकणार नाही. जर ह्या गोष्टी तुम्ही शिकल्या, जे आर्ट आहे, थोडं सायन्स आहे आणि स्वतःचं विस्डम पाहिजे याच्यामध्ये. करेक्ट. तर तुम्ही थोडक्यामध्ये अंधपणे जाऊ नका, कुठल्याच ब्लाइंडली जाऊ नका. अगदी कुठल्याच क्षेत्रात नाही. येस. हे 2 महत्वाचे मूलमंत्र थोडक्यामध्ये मला कळले की तुम्ही म्हणता की सर्वप्रथम आधी तुम्ही स्वतः शिका आणि त्याच्यानंतर जे काय ऍक्च्युअली निर्णय घ्यायचे ते तुम्ही निर्णय घ्या. आणि दुसरं मला तुमच्या आता बोलण्यात लक्षात आलं की जसं तुम्ही व्यवसायाचं उदाहरण दिलं की जर का मी एखादा व्यवसाय टाकला, 25-30 लाख रुपये गुंतवणूक केली, तर सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मी गल्ल्यावरती बसून असेल, तसं त्या डेडिकेशनने तुम्ही स्टॉक मार्केटकडे देखील बघणं हे गरजेचं आहे. एक्झॅक्टली. तर धन्यवाद सर, खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून डिफरंट टॉपिकवरती. खूप धन्यवाद. तर मित्रांनो, हा आपला पहिला पॉडकास्ट होता इन्व्हेस्टॉक्स मराठीचा. तर या पॉडकास्टबद्दल तुमचं काय वैयक्तिक म्हणणं आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.